नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. महाराष्ट्र शासनाने 3 जून 2026 रोजी कृषी कर्जमाफीचा जी आर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. अनेक अटी आणि शर्तीने बांधलेला हा कृषी कर्जमाफीचा जी आर शेतकऱ्यांना या ठिकाणी हा मान्य नाही आणि विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारी या महाराष्ट्र शासनापर्यंत या कृषी कर्जमाफीच्या जी आर बाबत या ठिकाणी जात आहे. काही शेतकरी विविध माध्यमातून शासनाला या ठिकाणी सूचना सुद्धा देत आहेत की ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. ही कृषी कर्जमाफी नसून ही कर्ज वसुली या ठिकाणी आहे. कारण यामध्ये काही मर्यादेपर्यंतच कृषीमाफी या ठिकाणी करण्यात येत आहे. तसेच 2019 ची कर्जमाफी ज्या शेतकऱ्यांनी घेतली त्यांना 50,000 रुपयापर्यंतच या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे. अशा अटी आणि शर्तीने बांधलेली ही कर्जमाफी शेतकऱ्यांना या ठिकाणी मान्य नाही. तसेच शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी या अटी आणि शर्ती रद्द करा या संदर्भात यांना शासनाला या ठिकाणी 12 जून पर्यंत या ठिकाणी अल्टिमेट या ठिकाणी दिलेले आहे, इशारा या ठिकाणी दिलेला आहे. जर तुम्ही या अटी आणि शर्तीने बांधलेला हा जी आर या ठिकाणी रद्द जर केला नाही तर 12 जून 2026 रोजी पंढरपूर इथे अन्नत्याग आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि अनेक शेतकऱ्यांना या अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा रोहित पवार यांनी या ठिकाणी केलेले आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, 6 जून 2026 रोजी कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी एका मुलाखतीमध्ये या कर्जमाफीच्या निकषामध्ये काही बदल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. ती मुलाखत आपण या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी बघूया. सांगतो, मी खरंच सांगतो की कृषी मंत्री म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आभार मानतो की खूप चांगला निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी घेतलेला आहे. आज साधारणतः 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकरी यामध्ये या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. आपण म्हणला जे काय निकष आहेत अजून काय थोडेफार काय बदल करणं गरजेचं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये कारखान्याचे जे सिजनल कामगार आहेत की त्यांचा 3 महिन्याच फक्त पगार मिळतो, त्या कामगारांचा खरं तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. पण शेतकऱ्यांच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे त्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जास्तीत जास्त अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी कृषी कर्जमाफीचे जे निकष आहे, ज्या अटी आहे त्याच्यामध्ये काही बदल या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याकरता तसेच 12 जून 2026 रोजी रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलनाचा जो इशारा या ठिकाणी दिलेला आहे, या अन्नत्याग आंदोलनाचा महाराष्ट्र सरकारवर किती प्रभाव पडतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि 12 जून नंतर निश्चितच आपल्याला कळेल की सरकार या अटी आणि शर्तीमध्ये काही बदल करते का. जर याच्यामध्ये काही बदल केले तर या ठिकाणी शेतकऱ्याचा फायदा होईल आणि या ठिकाणी एकंदरीत 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी या ठिकाणी मिळणे ही शेतकऱ्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.